नमस्कार. आपण ऐकत आहात करार एका लग्नाचा सीझन 3 भाग 79. नको. ते त्यापेक्षा तू मला की थोडा आपल्या आवाजाचा सूर चढवत. हां, केतू म्हण, नाहीतर अगदी क्यू म्हणालास तरी चालेल. अच्छा, मग मी काऊ झालो तुझा आणि मग आपल्या बाळांना आपण चिव काऊठी म्हणजे आपली गोष्ट सांगू. हो ना? तो तिला चिडवत म्हणाला. हां, मला काहीच प्रॉब्लेम नाही. ती आपल्याच तंद्रीत बोलते. म्हणजे तू रेडी आहेस? अभि तिकडून गालात हसत म्हणतो. सूर आवाजाचा जरा चढला होता. रेडी? कशासाठी आणि ते? त्याच्या त्या मोठ्या आवाजाने ती भानावर येते. तो हसतोय हेही तिला समजतं. हेच आपल्या मुलांसाठी? यू आर रेडी? त्याला कळतं की आत्ता की मॅडमचं आपल्याकडे लक्ष नव्हतं. ना नाही काही काय बोलतोय? तिला आता त्याचं बोलणं ऐकून लाज वाटते. गाल आरक्त होतात. नाही? म्हणजे हो असतो मॅडम, हे आम्हाला माहीत नाही का? तो तिला आता चिडवायला लागतो. तुला उद्या नसेल कॉलेज, पण मला आहे. खूप झोप आली आहे. गुड नाईट. ती पटकन बोलते आणि त्याला काही न बोलू देता फोनही ठेवून देते. वेडाबाई. तो मोबाईलकडे पाहत हसून म्हणतो. फोन कट झाल्याने मोबाईलच्या वॉलपेपरवर त्याच्यात त्याच्यात तिचा फोटो असतो. तो त्यावर हलकेच किस करतो आणि झोपी जातो. आता स्वतःला शिक्षा देऊन काय उपयोग आहे? तोच परिचित आवाज येतो तसं रणवीरच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. दीपाजी, आय एम सॉरी. मला माफ करा. माझ्या मनात असं काही नव्हतं. ते मी रागात बोललो. तो पटकन त्या व्यक्तीकडे जाऊन बोलतो. ती अर्थात दीपाच होती त्याची. तिचा हात हातात घेतो. खरंच दीपाजी, मला तुम्हाला अजिबात दुखवायचे नाही. तो थोडा आता इमोशनली झाला होता. इट्स ओके. मला झोप आली आहे. तुम्हीही झोपा. ती त्याचा हात बाजूला करत म्हणते आणि बेडकडे जाते. सॉरी ना दीपा. तोही तिच्या मागे येतो आणि तिच्या खांद्यावर नक्षी उमटत लहान मुलांप्रमाणे बारीक तोंड करत म्हणतो. ओके बोललीये मी रणवीरजी. प्लीज आता झोपा भाऊ. आणि तसंही खरंच आहे. केतू माझी नाही तर जास्त करून तुमचीच मुलगी आहे. मी कायमच तिच्यापासून दूर राहिली त्यामुळे. तिला बोलता बोलता आता पास्ट आठवत असल्याने रडायला आलं. पण ती आपलं रडू दाबून बेडवर आडवी झाली आणि पांघरून डोक्यावर घेतलं. आपल्या डोळ्यातील अश्रू पाहून रणवीरला अजूनच त्रास होईल हे तिलाही चांगलंच माहीत होतं, जे तिला करायचं नव्हतं. सॉरी दीपा, रिअली सॉरी. रणवीर तिच्याकडे पाहत बोलतो आणि तिच्या साईडला जाऊन झोपतो. पण आता झोप येणार होती का त्याला, आपल्या प्रिय अशा बायकोला दुखावल्यानंतर? आणि त्यालाही माहीत होतं की दीपालाही जे येणार नाही. तो विचार करत असतानाच अचानक दीपा त्याच्या हातावर आपलं डोकं ठेवते. तसं तोही तिला आपल्या मिठीत बंदस्त करतो. गुड मॉर्निंग. सकाळी कॉलेजला येताच केतकी अभिला मिठी मारत म्हणते. दोघे नेहमीच्या त्यांच्या आवडीच्या जागी भेटले होते, जिथे त्यांना कोणी डिस्टर्ब करायला येणार नव्हते. गुड मॉर्निंग चिव. तो मात्र अजूनही कालच्यातच हरवला होता. अभि. ती मोठे डोळे करून त्याच्या छातीवर फटका मारते. ओ, घाबरलो चिवताई. पण तो काही तिला चिडवायचा थांबत नव्हता. तुम्ही दोघं इथं आहात का? तोच धाप टाकतच सुहास तिथे येत म्हणतो. हो, आम्ही इथंच आहोत. पण तू कशाला इथं तडमडला आमच्या प्रायव्हसी मोमेंटमध्ये? अभि त्याला रागे भरला. अभि, अरे काय हे? पण त्याचं असं बोलणं तिला आवडत नाही आणि तिने रागात त्याला फटका मारला. इट्स ओके केतकी. ते त्याचं प्रेम आहे माझ्यावर. सुहास हसून म्हणाला. आता आमच्यावर कृपा कराल का? की का म्हणून तुम्ही इथे येण्याची तस्दी घेतली ते सांगण्याची? त्याने तसं त्याला टोकलं. हो सांगतो. आम्ही आता तुमचे शिपाई मामा जे झालो आहोत. सुहास यावर हसत म्हणाला. पण त्यावर कोल्ड रिॲक्शन अभिने दिली तसं तो शांत झाला. ते केतकी तुला प्रिन्सिपल
च्या ऑफिसमध्ये बोलावलं आहे. त्याने आता केतकीकडे पाहत गंभीर चेहरा करत असा आव्हानात हं. सुहास हा कॉमेडियन मुलगा होता. त्याला जास्त सिरियस राहण्याची सवय नाही. फक्त तो अभिसमोर तसा वागण्याचा प्रयत्न करतो. म्हणतो, प्रिन्सिपल सरांनी? पण का? अभि आश्चर्याने विचारते. ते मला नाही माहीत अभि. शिपाई मामा हिला शोधत होते कॉलेजमध्ये. पण मग मलाच त्यांची दया आली आणि मी त्यांना म्हणालो की सांगतो मी निरुपता. सो केतकी, लगेच जा. खूप महत्वाचं काम आहे, असं काहीतरी ते म्हणत होते. सुहास स्पष्टीकरण देतो. पण मग तिलाच एकटीला बोलवलं आहे का? अवी, हो, निरोप तरी तसाच मिळाला आहे मला मित्रा. आता सुहास रिअल गंभीर होत बोलतो. बरं, नो प्रॉब्लेम. अभी डोंट वरी, मी जाते. ती त्या दोघांच्या मध्ये पडत बोलते आणि त्याला डोळ्यांनीच डोंट वरी असं खुणावतेही. तो थोडा काळजीत जो दिसत होता, तोही मग बर म्हणून तिला नजरेनेच सांगतो. तशी ती हसून तिथून निघून जाते. सॉरी यार, पण खरंच तिला एकटीला बोलवलं आहे. सुहास चेहरा पाडून म्हणतो. अरे मग असू दे की. इतका का तू नाराज होतोयस? आणि असेल काही काम सरांचं तिच्याकडे. तो मात्र आता त्याला समजावतो. तसंही तिथे तू जाऊ नये असंच मला व ऐश्वर्यालाही वाटतं. सुहास हळूच पुटपुटला. काय? ऐश्वर्याला काय वाटतं? जे फक्त अभिला ऐश्वर्या एवढंच नाव ऐकू येतं त्यामुळे तो विचारतो. अरे तिला काय वाटणार? ती माझी वाट पाहत आहे असं म्हणालो मी. सुहास सावरून बोलते. तू काही सुधारणार नाही. अभि त्याला हसून पाठीत धपका घालत म्हणतो. चल, आता तसंही क्लास सुरू होईल. त्याच्या खांद्यावर हात टाकत त्याला क्लासरूममध्ये घेऊन जातो. मे आय कम इन सर? प्रिन्सिपलच्या केबिनच्या दारात उभं राहून केतकी बोलते. कम इन. सरही तिला आत यायला सांगतात. जिथे ऑलरेडी एक मुलगा आणि एक मुलगी उभे असतात, जे तिला पाठ करून उभे असतात. सर, तुम्ही मला बोलावलं? ती आता सरांच्या खुर्चीजवळ जाऊन उभी राहत म्हणते. लक्ष तिचं मात्र त्या पाठमोऱ्या मुलाकडे असतं. हां, पण मी सोबत अभिमन्यूलाही बोलावलं होतं. तो नाही आला का अजून कॉलेजमध्ये? प्रिन्सिपल बोलतात. ओ, हो का? पण सर, आता तिला प्रश्न पडतो की सुहासने असं का केलं? ते त्यामुळे काय बोलावं तिला समजत नाही. बरं, असू दे, काही हरकत नाही. तसं हे काम माझं तूच चांगलं करशील, प्रिन्सिपल हसून म्हणतात. हं? पण त्यांचं बोलणं सध्या तिच्या डोक्यावरून जातं, कारण तिचं परत लक्ष त्या मुलाकडे असतं. अरे हो, मी आधी तुला माझं काम सांगण्याआधी यांची ओळख करून देतो. मीट, योगिता आणि सर्वेश. आपल्या कॉलेजमधील न्यू एंट्री. ते त्या दोन मुलांकडे पाहत म्हणते. सर्वेश भरत, राईट? ती आता त्या मुलाकडे पाहत थोडं हसून विचारते. हो, बरोबर. पण तुम्ही कसं काय मला ओळखलं? तो मुलगा कन्फ्यूज होत विचारतो. सरांनाही आता उत्सुकता वाढते जाणून घेण्यासाठी. तू कदाचित विसरला असशील, पण बाय द वे, आपण एकाच शाळेत शिकत होतो. 5वी पर्यंत. पाडेगाव फार्म, नीराच्या. तिने स्पष्टीकरण दिलं. मी केतकी, केतकी रणवीर गायकवाड. पुढे ओळखही करून दिली तिने आपली. केतकी गायकवाड. तसं तो मुलगा विचारात पडला. ओ येस, तुम्ही ते पैलवान रणवीर गायकवाड यांची मुलगी आहात काय? आणि दुसऱ्या क्षणी मेंदूला ताण देऊन त्याला तिचं स्मरण झालं. तसं त्याने हसून विचारलं. केतकी गायक. अरे वा, हे तर चांगलंच झालं की. तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता ते? प्रिन्सिपल हसून म्हणतात. पण केतकी, तुझ्यावर हिची सुद्धा जबाबदारी आहे बरं का. नाही म्हणजे जुने फ्रेंड्स मिळाले म्हणून हिला इग्नोर करू नको म्हणजे झालं. सर त्या समोर उभ्या असलेल्या योगिताकडे पाहून म्हणतात. हो सर, नक्कीच. काळजी नका करू तुम्ही. ती त्यांना आश्वासन देते. बरं सर, आम्ही निघू? फर्स्ट पिरियड चालू होईल. ती पुढे हसून म्हणते. येस येस शुअर. पण ही योगिता तुझ्या क्लासमधली नसून अभिमन्यूची क्लासमेट आहे. तेही तिला हसून म्हणतात. ओके सर. अभिमन्यूचं नाव ऐकून तिचे डोळे चमकतात. त्याला बघता तरी येईल या निमित्ताने. मगाशी लगेच यावं लागले. ती मनात स्वतःशीच बोलते. केतकी,
प्रिन्सिपल तिला हाक मारतात तेव्हा ती मनात विचार करत होती. तसं सर्वेश तिच्या खांद्यावर टॅप करतो. येस सर. ती त्यामुळे भानावर येते. जाताय ना क्लासमध्ये? प्रिन्सिपल तिच्याकडे पाहत म्हणतात. पण हो, आधी हिला तिच्या क्लासमध्ये ड्रॉप कर. अभिमन्यूला सांगून जा तुझ्या ग्रुपमध्ये. ते परत योगिताची आठवण करून तिला देतात. येस येस सर, येतो आम्ही, म्हणत तीही मग त्या दोघांना खुणावते नजरेनं आणि स्वतः पुढे चालू लागते. तसे हेही दोघं तिच्या मागे केबिनच्या बाहेर पडतात. केतकी, हा अभिमन्यू कोण? बाहेर पडताच उत्सुकतेनं सर्वेश जो तिच्या मागेच असतो तो विचारतो. अभिमन्यू? त्याचं असं पूर्ण नाव घेताना तिच्या मनाला उद्गुल्य होत होता. ती त्याला अभिच म्हणत होती ना. हां, तो माझा. बोलता बोलता थांबते, कारण मॅडम त्याची ओळख बॉयफ्रेंड करून जे देणार होती, पण सोबत ती योगिताही आहे हे लक्षात येताच ती शांत होते. आय मीन आपला सिनियर आहे, लास्ट इयर. तिने पुढे कंटिन्यू केले. अच्छा, मग तुझा ओळखीचा कसा? सर्वेश पुढे विचारतो. हां, त्याची बहीण माझी वहिनी होणार आहे, तिने थोडक्यात सांगितले. योगिता? तोच तिचं लक्ष योगिताकडे गेलं, जी एकटक इतका वेळ तिच्याकडेच पाहत होती. अं? मला काही बोललीस का? तिने पटकन स्वतःला सावरून विचारलं. ॲक्च्युली अभिमन्यूचं नाव सतत येण्याने केतकीचा चेहरा ग्लो होत होता. हे फक्त योगितालाच नाही तर सर्वेशलाही समजत होतं आत्तापर्यंत. हो अगं, म्हणजे मला सर्वेश माहीत आहे लहानपणापासूनच. पण तिने भुवया जुळवून सर्वेशकडे एक नजर टाकत म्हटलं. योगिताचं वागणं तिला जरा विचित्र जे वाटत होतं. पण तुझ्याबद्दल सांग ना काहीतरी. म्हणजे अशी अचानक 2 महिने आता राहिले असताना तुझ्या डिग्रीचे, तरी तू का आलीस? तिने थोडंसं बिचकतच विचारलं. नवीन व्यक्ती होती ना समोर. तिला काय प्रश्न केला की आवडेल, रादर तिला प्रश्न केलेला चालत असेल का हेही तिला माहीत नव्हतं. का? काही प्रॉब्लेम झाला का तुला? तसं थोड्या मोठ्या सुरातच योगिता बोलते. नाही, असं काही नाही. म्हणजे गैरसमज करून घेऊ नकोस. मी तर असंच विचारलं. पण तिचं असं बोलणं केतकीच्या मनाला लागलं. तिला वाईटही वाटलं. तिने सर्वेशकडे पाहिलं तर सर्वेशने तिला डोळ्यांनी शांत राहायला सांगितलं. मला काय प्रॉब्लेम असणार, नाही का? आणि सॉरी, मी नाही विचारणार तुला काही आता. ती दुःखी स्वरात बोलते. इट्स बेटर फॉर यू. तसेही मला कोणी, विशेषतः अनोळख्या लोकांनी प्रश्न केलेले आवडत नाही, योगिता रुक्ष आवाजात बोलली. बरं, आता माझा क्लास दाखवायची तसदी घ्याल का? तसं मला माहीत आहे तो कुठे आहे, पण तुझ्यावर जबाबदारी आहे ना, प्रिन्सिपलने दिलेली, त्यामुळे. तिचा आवाज खरंच खूप रूढ होता. खूप रूढ बोलत होती ती. माझ्यामुळे कोणाला त्रास झालेला मला चालत नाही. ती पुढे कंटिन्यू करते. "अ, हो दाखवते. चला." ती त्या दोघांना म्हणते आणि पुढे चालायला लागते. पण केतकी मनातून चांगलीच हर्ट झाली होती आणि तिला आता योगिताचा रागही आला होता. तिने त्याच मनस्थितीत अभिला मेसेज केला क्लासरूमच्या बाहेर येण्यासाठी. हे चिव, तू इथे कसं काय आली? अभि तिच्या मेसेजमुळे बाहेरच्या क्लासच्या उभा होता. तिला पाहताच तो पटकन पुढे झाला आणि नेहमीप्रमाणे तिला मिठीत घेत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवत आनंदाने विचारले. त्याच्यासाठी हे सरप्राईजच होतं. माझी एवढी आठवण होती की काय, की ती डायरेक्ट माझ्याजवळ घेऊन आली? हं? त्याने आता तिच्या हनुटीला धरत हसत विचारले. पण तिचे ते डोळे जरा त्याला वेगळे वाटले. शिवाय ती बावरली होती. तो असं काही करेल आत्ता हे तिच्यासाठी अनपेक्षित होतं थोडं. काय ग, काय झालं? अरे हो, तू प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये गेली होतीस, राईट? त्याला तसं ते सुहास घेऊन आलेला निरोप आठवताच तो काळजीत बोलला. जसं तिने मानेनच होकार दिला. काही बोलले का मग ते? त्याची काळजी आता त्याच्या अशा विचारण्याने दिसत होती. हाऊ क्यूट ही इज. खूप प्रेम करतो वाटतं तिच्यावर हा. म्हणूनच वाटतं मगाशी केतकीचे डोळे चमकत होते त्याच्याबद्दल सांगताना. त्या दोघांमधील संवाद हे दोघे मागे उभे राहून पाहत होते. तसं सर्वेश बोलला. प्रेम, ह्याला प्रेम म्हणतात?
योगिताने तुच्छतेने अभिकडे आणि केतूकडे पाहत म्हणतात. हो, माझ्या भाषेत तरी. सर्वेशला मात्र तिचं असं पाहणं आवडलं नाही. पण तुझी भाषा तुझ्याजवळच ठेव आणि विसरू नकोस, 2-3 महिने जरी हे वर्ष संपायचं असलं तरी मी तुझी सिनियर आहे, योगिताने रागातच म्हटलं. पण त्या आवाजामुळे अभि आणि केतू आपल्या लाला लँडवरून खाली आले होते. केतू, हे दोघे कोण? अभिमन्यूचा चेहरा आता निर्विकार झाला होता आणि आवाजातही आता एक वेगळाच वृक्षपणा आला होता. मन मन मला नाही ओळखलं. पण केतकी काही बोलायच्या आतच योगिता त्या दोघांजवळ आली आणि त्याला जबरदस्ती मिठी मारत म्हणाली. आवाज खूप हळवा झाला होता. तिचं असं वागणं या दोघांसाठी सर्वेश आणि केतीचं शॉक शॉकसारखं होतं. तुम्ही दोघं ओळखता का एकमेकांना? तसं त्यांचं शॉकिंगमध्ये तसं त्याच शॉकिंगमध्ये केतू त्या दोघांना विचारते. नाही, मी नाही ओळखत. त्याने योगिताला पटकन बाजूला केलं आणि रूढपणे म्हणाला. अँड हॅलो मिस, मी कुणी मन नसून अभिमन्यू आहे आणि ही केतकी माझी गर्लफ्रेंड आहे. फ्रँकली स्पीकिंग, माझी होणारी बायको आहे. तो रागातच पुढे म्हणतो. आणि ते सर्व ऐकून केतकी चाटच पडते. इथे कॉलेजच्या जुन्या लोकांना सांगायचे नाही असं ठरलेलं असूनही ह्याने नवीन काय कोणती मुलगी आली तिला तर आपल्याबद्दल सगळं सांगून टाकलं आणि तेही आपल्या परवानगीविना. याचंच तिला आश्चर्य वाटत होतं सध्या. ती फक्त त्या दोघांना आता पाहत होती. ओ हाय, मी सर्वेश भरत. सध्याची परिस्थिती ओळखून सर्वेश पटकन पुढे येत हसून आपला हात अभिसमोर करत बोलतो. तुमच्या या होणाऱ्या बायकोचा एकेकाळी क्लासमेट होतो. हो का? छान छान. यावर अभिने केतूकडे बघितलं. तिच्या डोळ्यातील अनेक पडलेले प्रश्न पाहून तो भानावर आला की आपण कसं काय सगळं या नवीन लोकांना बोललो ते, आणि त्यालाच कसं तरी वाटलं. केतू केतू सॉरी, म्हणजे मी सांगणार नव्हतो, तो तिच्याकडे पाहत म्हणाला. पण बघितलं ना आता काय झालं. सांगणार नव्हतो म्हणजे तुमचं नातं सगळ्यांना माहीत नाही का? सर्वेश आश्चर्य व्यक्त करत म्हटला. नाही, असं काही नाही. ऑलमोस्ट कॉलेजला माहीत आहे, पण आम्ही अजून जगजाहीर करणार नव्हतो आत्ताच. आता यावेळी केतकीने अभिकडे रागात पाहत म्हटलं. मी आलोच. आणि ती चिडली आहे हे माहीत असताना पण समोर योगिताही आपल्याकडे एकटक पाहत आहे हे लक्षात येताच आता अभिचा परत अँग्री मोड ऑन झाला होता. त्यामुळे तो केतूला बोलून निघून गेला क्लासमध्ये. मन मन सॉरी, माफ कर ना मला. जाणाऱ्या अभिला पाहून ती योगिता खूप इमोशनल होऊन बोलते. कोण आहे ही योगिता? आणि ती अभिमन्यूला मन का म्हणत आहे? काय आहे अभिमन्यू आणि त्या योगिताचं नातं? असे खूप काही प्रश्न तुम्हाला पडले असेल आणि ते जाणून घेण्यासाठी ऐकत रहा करार एका लग्नाचा सीझन 3 भाग. आत्ताचा भाग होता 79. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.